आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर। 22 जूनला भव्य शुभारंभ। आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही, कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक 3 टेस्टला MRI आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात। फिलिप्स 3T MRI, सिटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, MSK सोनोग्राफी, मॅमोग्राफी, एक्स-रे हे सर्व काही एकाच छताखाली। 24 तास सुविधा उपलब्ध। अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच 3T MRI सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये। ठिकाण नवीन नगर रोड, नागरे हॉस्पिटल शेजारी, ताजनेमळा, संगमनेर। संपर्क 8182 961 961 आणि 8182 935 935। श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे। मंदिराच्या लोखंडी दरवाजाचं कुलूप आणि साखळी तोडून मंदिरात प्रवेश केला होता। त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी करण्यात आली होती। याबाबत पुजारी सौरभ शिवप्रसाद गुरव यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता। तपासादरम्यान पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की शुभम बबन भापकर राहणार गुंडेगाव, तालुका नगर यांना हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। आरोपी ठिकाण बदलत असल्यामुळे त्याचा शोध घेणं अवघड होतं। अखेर 11 जुलैला पोलीस अंमलदार मनोज साखरे यांना खात्रीशीर माहिती मिळाली। त्या आधारे पारगाव परिसरातून आरोपीला सापळा रचून अटक केली गेली आहे। आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्यानं लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिरातील चोरीची कबुली दिली आहे। त्याचबरोबर शनी चौक, श्रीगोंदा येथील शनी मंदिर आणि गुंडेगाव येथील रामेश्वर मंदिरातील दानपेटी फोडल्याचंही त्यानं कबूल केलंय। गुन्ह्यात वापरलेला स्क्रू ड्रायव्हर, हेक्सापान, खुरपे त्याचबरोबर चोरीची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। 30 जून 2025 रोजी लिंपणगाव जे आहे, लिंपणगावचं प्रसिद्ध ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर, त्या ठिकाणी दानपेटी फोडून तिथलं जे काही दरवाजा वगैरे होता तो तोडून एक्सपर्टनी त्याची साखळी वगैरे कापून ती दानपेटी फोडून त्यातला मुद्देमाल चोरीला गेला होता। त्याच दिवशी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेले शनी मंदिर जे आहे त्याही ठिकाणी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता। लोकांच्या भावना लक्षात घेता अतिशय गांभीर्याने सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करत असताना काही तांत्रिक पुरावे मिळाले। त्यानुसार हा जो गुन्हा आहे हा नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जो आरोपी आहे शुभम बबन भापकर यांनी केलेला आहे असे कळाले। गुन्हा घडल्यानंतर तात्काळ 3 ते 4 तासात माझ्या टीमने तो डिटेक्ट केलेला होता, पण आरोपी मिळून येत नव्हता। तेव्हापासून आम्ही कंटिन्यू त्याच्या वॉचवर होतो। तो आरोपी मिळालेला आहे। ज्या हत्यारांनी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत त्या हत्यारं जप्त करण्यात आलेले आहे। तसेच मंदिराची दानपेटी फोडून जो मुद्देमाल गेलेला आहे तोही पूर्णपणे हस्तगत करण्यात आमच्या टीमला यश आलेलं आहे। तसेच इंट्रोगेशन दरम्यान याच आरोपींनी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतही मंदिर चोरी केली असल्याचे समजलेले आहे। तसं आम्ही नगर तालुका पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतेसाहेब आहे त्यांनाही कळवलेलं आहे, तेही पुढील कार्यवाही करत आहे। प्राथमिक चौकशीतून आरोपी हा मंदिरातील दानपेट्या फोडून पैसे चोरण्यात सराईत असल्याचं उघड झालंय। अशा प्रकारचे आणखी मंदिर चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून या संदर्भात कुठल्याही मंदिरामध्ये चोरी झाल्यास तक्रार द्यावी, असं आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलंय। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार ज्ञानदेव भागवत आणि मनोज साखरे हे करतायत। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।